दसऱ्यांच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या यूट्यूब फॅमिलीला. आणि बघा उदगीरची सोमनाथपूरची आई आहे हे. आणि प्रत्येक आई डोंगरावर राहते, पण उदगीरची आई जी आहे सोमनाथपूरची ते भुयारामध्ये आहे. तरी आपण सगळा व्हिडिओ बघणारच आहे. चला तर मग बघूया कसं आपण गेलो आहेत आईला. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. चला तर मग आम्ही आता निघालो आहे सोमनाथपूरच्या आईला, म्हणजे उदगीरमध्ये सोमनाथपूरची आई आहे. तरी कोणाकोणाला माहिती आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघा. तरी आम्ही उदगीरला सोमनाथपूरच्या आईला निघालो होतो. आणि तिकडं लातूरहून पण आई दीदी ते सगळे सुगावच्या आईला चालले होते. आणि सुगाव कोणाला आम्ही बी चालला घरी जाऊ का आणि निघाला का नाही. तरी आत्ताच मोबाईलवर व्हिडिओ कॉलवरच बोलणं झालं. त्यांनी पण निघाले होते सुगावच्या आईला. तर आता आम्ही पण निघालो आहे बघा. तर आता आपण उदगीरमध्येच आलो आहे आणि आपल्याला जायचं आहे सोमनाथपूरच्या आईला. आणि त्यांनी चालले होते सुगावच्या आईला. किती थोडा फरक आहे नावामध्ये. आणि तरी आपण आता उदगीरला आलोच आहे. आणि हे उदगीर आहे आणि हे पेट्रोल पंप आहे अलीकडला. आणि कोण कोण आलं होतं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कोणाकोणाला माहिती आहे उदगीर ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर उदगीरहूनच जावं लागतंय. उदगीरला गेल्यानंतर उमा चौकात जावं लागतंय. उमा चौकातून परत उदयगिरी कॉलेजकडं जाते वेळेस मग तिथून एक नवीन भेटले रिक्षा नवीन काढले आज दसऱ्याचं. गरमी व्हायली होती त्याच्यामुळं एक बाळ रडत होतं खूपच. घेऊ दे त्याचं. आजी थोडं धान्य द्या की आम्हाला घरून. नाही मावशी द्या. उदगीरची आई सोमनाथपूरची बघा प्रत्येक आई डोंगरावर राहते. पण हे आई आहे का नाही सोमनाथपूरची भुयारामध्ये आहे.
आणि भुयारामधून असे वरती डोंगर आहे साईडनं, बाजूबाजूला असं डोंगरासारखंच वाटतंय, पण हे भुयारात आहे. आपल्याला डोंगरावर चढल्यासारखं वाटते, पण डोंगरावर नाही. बघा किती छान आहे बघा. हे भुयार आहे, म्हणजे आई मधी आहे आणि साईडनं डोंगर आहे. तरी मी आईचं दर्शन घेतले. परत थोडा प्रसाद होता, प्रसाद पण खाल्ले मी. आणि महादेवाचं पण दर्शन घेतले. हे महादेवाचं मंदिर आहे सोमनाथपूरचं. परत आता आम्ही जाते वेळेस आता कपडे पण घेणार आहे. आता कुठे जायचे? होय हो. आता काय ड्रेस घेऊ. हां, इकडं बघ रे. आता कसं घेतय बाबा? मारुतीच्या मंदिराकडे, हे मारुतीचं मंदिर उमा चौकाच्या बाजूला आहे. भरपूर मोठा बाजार भरते, तरी आम्ही दर्शन घेतलं इथं पण. हे अचानकच दर्शन झालं आमचं. रोड मोठा सोडून छोट्या रोडनं मध्ये गेलो आणि अचानक देवाचं दर्शन झालं आम्हाला. तिकडं तर जायचंच नव्हतं, तरी पण आम्हाला देवानं कसं नेलं काय माहिती नाही, आणि दर्शन पण झालं आमचं. ते बाजार भरते सगळं मार्केट तिथं. आणि हे आपण आता उमा चौकात आलो आहे. आणि हे ब्रिज आहे, मोठा उड्डाण पूल आहे उदगीरचा. तर इथं कोण कोण आलं होतं नक्की सांगा. त्यांना पण आठवलंच असन अरे गडे आपण इथं आलो होतो म्हणून. कोण कोण आलो होतो ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नक्की सबस्क्राईबर करा आपल्या चॅनलला. भरपूर मोठा आहे उड्डाण पूल हे बघा. आणि ज्यांना येते जाते त्यांना तर नक्कीच माहिती राहते, हो गडे आपण आलो होतो असं वाटतंय. उदगीर पण भरपूर मोठं झालंय आता. जिकडं जाईन तिकडं तर पसरूच लागले. तरी साहेब मस्त बसले होते गाणी ऐकत. ऑटोमध्ये गाणे लागलेले होते, ऑटो रिक्षामध्ये आपले. तर ऐकत मस्त बसले ते निवांत. आणि बघता बघता तर भरपूर वेळ गेला उदगीरमध्ये. आणि तेवढी गर्दी बी नव्हती मंदिरामध्ये. थोडे कपडेच घ्यायला वेळ लागला. आणि बघता बघता बघा घरी यायला तर दिवसच मावळला आहे. पूर्ण दिवस खाली गेलाय. आणि असे आमचं गाव भरपूर लांब आहे उदगीरहून बी. कमीत कमी 20 किलोमीटर. तरी आत्ताच आलो आहे आम्ही तर आहे. आणि देवीला गेलो उदगीरला. नंतर सोमनाथ, म्हणजे देवी कुठली आहे ते तुम्हाला सांगते. सोमनाथपूरची आई आहे. सोमनाथपूरच्या आईला जाऊन आलो आम्ही. आणि विजयदादाला 2 ड्रेस पण घेतलो. एक अंगावर घातलेला आहे आणि एक इथंच आहे. तुम्ही बघा आता. तर आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि
कोणाकोणाला उदगीर माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोण कोण उदगीरला आले होते ते पण नक्की सांगा. आणि चला मग ड्रेस बघा आता. ते अंगावर घातलेला एक ड्रेस आहे आणि हे एक ड्रेस आहे. हे बघा, कपडा पण खूप छान आहे. हे एक पॅन्ट आहे. हे बघा, आणि हा शर्ट आहे. आणि त्याच्या पप्पाला अंगावरचा एक ड्रेस घेतलेला आहे, शिवून घेतलेला आहे. आणि परत हे एक आहे, हे पॅन्ट आहे आणि हे शर्ट आहे. दोघांचे 2 ड्रेस दसऱ्याचे. हॅप्पी दसरा सगळ्यांना. दसऱ्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या यूट्यूब फॅमिलीला. तर आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चला मग बाय सगळ्यांना.